मित्रांनो, हा जो सेक्शन जो आहे हा सेक्शन पूर्णतः शेतीला डिवोट करण्यात आलेला आहे. शेतीतील वेगवेगळी साहित्य जी आहेत तुम्हाला गरजेची आपल्याला पाहायला मिळतील. सीप, आंबे छिलायची, चाकू, काही कापण्यासाठी, औषधी बनवण्याची कपं, बैलांच्या गळ्यातील घंट्या, हे सिकल्स वगैरे आपल्याला म्हणता येईल, ज्याचा उपयोग आपण साहित्यामध्ये आणतो आहे. पुन्हा कापण्यासाठी काहीतरी. हा सेक्शन जो आहे पूर्ण ॲग्रिकल्चरला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. बासुरी म्हणजे ते पण जीवन आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. हा काय नगर आहे का? नगर होय. शेत नांगरण्यासाठी, त्यानंतर जोतण्यासाठी पहा, ही पण साहित्य आहेत. हा त्याला काय म्हणतो आपण, बैलांच्या गड्यात टाकलेला नागरच आहे, एक प्रकारचा वेगळा नागर आहे. पावडे पहा, जुन्या काळातले पावडे. हे हातानं काम करायचं साहित्य, जमिनीवर लाकडाचे कुऱ्हाडी असतील, जमीन हार असतील, ह्या गळ्यामधल्या गाठ्या वगैरे ज्या आहेत गाई बैलांच्या, दोर जो आहे, काही वाटण्यासाठी जाते पण आपल्याला, हां जाते आणि वाटे ज्याला म्हणतो आपण ते पण आहेत. चित्र पण दाखवलेलं आहे पाहू शकता कापण्यासाठी. येस येस, म्हणजे भारतीय संस्कृती जी आहे, सिंधू संस्कृती आणि इजिप्शियन कल्चर. झिणका, मासोळ्या पकडण्यात झिणका. आणि मग पुन्हा साहित्य कसे कसे काय उपयोगात द्यायचे, दिवा बत्ती, तेल बाती, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे. टेराकोटा मोस्टली. झाडू, आजचा झाडू जो आहे हा जसाचा तसा कदाचित 3-4 हजार वर्षांच्या अगोदर वापरात येत असावा. टेराकोटा. जू, बैलांच्या डोक्यावरची जू जी आपल्याला पाहायला मिळेल. डाळी वगैरे गोल फिरवण्यासाठी आजही तसं वापरलं जातं. किंवा मला वाटतं त्यापेक्षा या ठिकाणी की सिविंग म्हणजे शिवण्यासाठी, हां हां म्हणजे जाळ तयार करण्यासाठी याचा वापर होतो आहे. त्याच्यानंतर वॉरहेड्स आहेत काही. तलवारी आहेत. तर हा सगळा सेक्शन जो आहे हा भारतासारखाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा बुमरँग आहे, आपल्या हातून मारून पुन्हा परत येतो आहे तो. चोपडे सर, काय म्हणाल तुम्ही याला? हा सेक्शन जो आहे भारताची सर्वाधिक चांगला सेक्शन हा आहे, कारण इजिप्तमधलं ग्रामीण जीवन कसं होतं, ते कुठल्या कुठल्या वस्तू वापरत होते. शेतीसाठी कुठल्या वस्तू वापरत होत्या, ते घरामध्ये कुठल्या वस्तू वापरत असायचे, युद्धामध्ये कुठल्या प्रकारचे शस्त्र वापरत होते, याचं संपूर्णपणे दर्शन या सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे. थँक्यू.